जिथे महिलांच्या मासिक पाळीबद्दल बोलणं नेहमी टाळलं जातं, तिथे हळूहळू असे काही नियम व सुविधा पुरवण्यात येत आहेत, ज्यात महिला त्यांच्या मासिक पाळीबद्दल व त्या दरम्यान घेण्यात येणाऱ्या काळजीबद्दल स्पष्टपणे बोलत आहेत। आणि त्यातच आता CBSEने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। काय आहे हा अनोखा बदल? चला पाहूयात। केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSEने एक मोठं पाऊल उचललं आहे। सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आलाय, जेणेकरून शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील, तसेच एक सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण तयार होईल, हा यामागील उद्देश आहे। सर्वोच्च न्यायालयाने 20 जानेवारी 2026 ला दिलेल्या निर्णयांमध्ये म्हटलं होतं की मासिक पाळीमध्ये महिलांना स्वच्छता आणि सुविधा मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे। न्यायालयाच्या म्हणण्यानुसार जर शाळांमध्ये या सुविधा नसतील तर त्याचा थेट परिणाम हा विद्यार्थिनींच्या अभ्यास आणि त्यांच्या आत्मविश्वासावर होतो। याच निर्णयावर अंमलबजावणी करत CBSEने सर्व शाळांमध्ये मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर बनवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थिनींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये। कसं असणार हे मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर? CBSEच्या शाळांमध्ये बनवण्यात येणाऱ्या या मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटरमध्ये विद्यार्थिनींसाठी अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन सहजासहजी मिळतील, जेणेकरून गरज पडल्यास विद्यार्थिनींना याचा वापर करता येईल। त्याचबरोबर स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाईल। वापरण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एक चांगली व्यवस्था असेल। काही शाळांमध्ये या सेंटरमध्ये MHM कॉर्नर देखील विकसित केला जाईल। त्यामध्ये आरोग्याच्या संबंधित आवश्यक माहिती दिली जाईल। त्याचबरोबर या हेल्थ सेंटरमध्ये फक्त सुविधा दिल्या जाणार नाहीत, तर शाळांना या विषयावर विद्यार्थिनींना जागरूक करणं बंधनकारक असेल। त्यासाठी वेळोवेळी हेल्थ सेशन आणि जेंडर सेन्सिटिव्हिटी यावर चर्चा केली जाईल। या कार्यक्रमांचा उद्देश हा विद्यार्थिनींना हे सर्व विषय समजून सांगून त्याबाबत जागरूकता निर्माण करणे, त्याचबरोबर मासिक पाळीला कोणताही निषिद्ध विषय न मानता त्याकडे आरोग्याच्या दृष्टीने बघणे हे गरजेचं आहे। या सेंटरसाठी CBSEने या सर्व शाळांसाठी एक रिपोर्टिंग सिस्टीम देखील तयार केली आहे। या सर्व शाळांना प्रत्येक महिन्याला तुमची या सेंटर्स बाबतची काय तयारी झाली आहे, तसेच कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत, या सर्वांची माहिती द्यावी लागेल। पहिला रिपोर्ट हा 31 मार्च 2026 पर्यंत आणि दुसरा रिपोर्ट 30 एप्रिल 2026 पर्यंत जमा करावा लागेल। हा रिपोर्ट केवळ अधिकृत Google फॉर्मच्या माध्यमातून स्वीकारला जाईल, जेणेकरून ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाईल। त्यामुळे CBSEच्या या निर्णयाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे, ज्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या बाबतीत एक सुरक्षित वातावरण मिळेल। कोणत्याही भीती आणि लज्जेशिवाय त्या आपल्या आवश्यक गोष्टींबाबत बोलू शकतील, कारण समाजामध्ये हा विषय निषिद्ध मानला जातो। मात्र याबाबत विचार बदलण्याची गरज असल्याचे CBSEच्या निर्णयाने समोर आले। तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा लेट्स अप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।